आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा, सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ। गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या फाउंडेशन व भाजपाचे स्थानिक नेते यांच्या सहयोगातून भाजपाचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल संध्या या कार्यक्रमाचं बदलापूर शहरात आयोजन केलं जातंय। मागील वर्षी या कार्यक्रमात भारताचे प्रख्यात पॉप व रॉक गाणी गाणारे गायक कैलाश खेर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट घेण्यात आला होता। त्यावेळी बदलापूरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातून अनेकांनी तुफान प्रतिसाद देत गर्दी केली होती। त्यावेळी अनेकांनी आम्हाला देशाचे सुविख्यात व पार्श्वगायक सोनू निगम यांना ऐकण्याची इच्छा व्यक्त केली। यावर आयोजकांनी यंदा अटल संध्येला म्हणजेच आज दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला आहे। यासाठी आदर्श विद्यालयाच्या भव्य पटांगणावर कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून या सगळ्या तयारीची पाहणी व हा कार्यक्रम पुन्हा त्याच तुफान प्रतिसादात यशस्वी होण्यासाठी भाजपाचे गटनेते व माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, भाजपा नेते प्रशांत उर्फ अण्णा कुलकर्णी, भाजपाचे पूर्व व पश्चिमचे शहराध्यक्ष संजय भोईर, शरद तेली याचबरोबर इतर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले असून यंदा मागील वर्षाचा गर्दीचा उच्चांक मोडत नव्या गर्दीचा उच्चांक गाठला जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे। प्रेक्षक व चाहते यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा आयोजकांनी काळजी घेतली असून बाल्कनीची सोय यंदा आकर्षणाचा विषय ठरत आहे। त्यामुळे बदलापूरकर आजच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत। दरवर्षीप्रमाणे 25 डिसेंबर अटलजींचा वाढदिवस असतो। भारतरत्न अटलजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बदलापूर शहराच्या वतीनं आम्ही अटल संध्या हा भव्य आणि दिव्य गाण्यांचा कार्यक्रम ठेवत असतो। कपिल पाटील फाउंडेशन यांचं त्याला सहकार्य असतं। त्यानिमित्ताने यंदा ज्येष्ठ गायक सोनू निगम या ठिकाणी येत आहेत आणि बदलापूरकरांना उत्साह निर्माण झालेला आहे की आम्ही सोनू निगमला केव्हा बघतोय आणि त्याचं गाणं कधी ऐकतोय। त्याचबरोबर साधारण हास्य जत्रेचे सारे कलाकार या ठिकाणी येत आहेत। विविध प्रकारच्या डान्स कलाकार आणि अनेक कलाकार या ठिकाणी येत आहेत। जवळजवळ 15 ते 20 हजार लोकांचा सहभाग या गाण्याच्या कार्यक्रमात असेल असा आम्हाला एक अंदाज आहे आजच्या या पासेस किंवा आमच्याकडून जे काही जाहिरात झालेली आहे त्याच्याप्रमाणे। आणि गेले 15 दिवसापासून या महिला मंडळापासून तर आमचे शहराध्यक्ष दोन्ही अण्णा कुलकर्णीपासून ही सगळी मंडळी प्रचंड मेहनत घेत आहेत। प्रचंड, ही काही एकाचं कोणाचं काम नाही आहे, हे सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळे भारतीय जनता पार्टी संघटनात्मक काम करून अटलजींचा नृत्याचा कार्यक्रम जो आहे अटल संध्या हा यशस्वी पार करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हीच आमची सगळ्यांची जमेची बाजू आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं असं आग्रहाचं आमंत्रण आम्ही करतोय। तुम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतोय की सोनू निगम यांची निवड का केली, कारण मागच्या वर्षी या ठिकाणी कैलाश खेर आले होते आणि तेव्हापासून लोकांची इच्छा आहे की आम्हाला सोनू निगम यांना ऐकायचं आहे। आता यावेळेला सोनू निगम यांची निवड केल्यानंतर खरं तर पुढच्या वर्षाची सुद्धा लोकांची फरमाईश या ठिकाणी यायला लागलेली की यावर्षी सोनू निगम येत आहेत, पुढच्या वर्षी यांना आणा आणि त्यानुसार आम्ही सोनू निगम यांची निवड केलेली आहे। नाहीतर आमच्याकडे अनेक कलाकार आहेत, अनेक गायक उच्च दर्जाचे आहेत की ज्यांना आम्ही आणू शकतो, परंतु असंख्य फोन आल्यानंतर आम्ही सोनू निगम यांची आणि तुम्ही पाहाल की लोकांची ज्या पद्धतीने पास मागण्याचे आमच्याकडे या कार्यक्रमाला येण्यासाठी जेवढे फोन येत आहेत, आमचे कार्यकर्ते एवढे धडपडत आहेत की लोकांपर्यंत आम्ही कसं पोचू, यानुसारच आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी असंख्य लोक येणार आहेत। आणि तुम्हाला खरं सांगायचं तर या शहरामध्ये 4 लाख लोक राहतात। ज्यांना जिथे आवडेल तिथे ते जाणार आहेत, ते त्याचे आनंद लुटणार आहेत आणि सगळे आपलीच लोक आहेत। त्यामुळे आम्ही एकदम बिनधास्त आहोत की आदर्श शाळेचं हे पटांगण हाऊसफुल होणार आहे, आमच्या मनामध्ये अशी कोणतीही शंका नाही। गेली 15 वर्ष अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन करत आलेलो आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून। यावर्षी देखील असाच सुंदर आणि सुरेख कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे। तमाम बदलापूरकर रसिकांना आम्ही विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय सुंदर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी भव्य दिव्य स्टेज, भव्य दिव्य गॅलरी, भव्य दिव्य आसन व्यवस्था अशा सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहेत। आमचे सर्व सहकारी अण्णा कुलकर्णी असो, आमचे अविनाश भोपी असो, हेमंत चतुरे, संजय भोईर, राजन दादा, प्रणिताताई, हे सर्वच मंडळी
या कार्यक्रमासाठी झटून मेहनत घेत आहेत आणि सर्व बदलापूरकर रसिकांना विनंती आहे की आपण याचा लाभ घ्यावा. संघटनेचे राजन घोरपडे आणि संजय भोईरेंनी बराच खुलासा केलेला आहे. तुम्ही जो एक प्रश्न विचारला की एकाच दिवशी 2 उच्च दर्जाचे कलाकार येत आहेत, मग तुम्ही गर्दी खेचण्याकरता काय करणार? तर खरं सांगायचं तर सोनू निगम हा एक चांगला गायक आहे, एक चांगला कलाकार आहे. त्याचं स्वतःचं एक वलय आहे, त्याला एक स्वतःला प्रसिद्धी आहे. दुसरी गोष्ट, अटल बिहारी वाजपेयी यांनाही मानणारा फार मोठा वर्ग आहे. म्हणजे सोनू निगमला मानणारा वर्ग येणार आहे, अटल बिहारी वाजपेयींना मानणारा वर्ग येणार आहे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 150 ते 200 कार्यकर्ते गेले 10-12 दिवस झाले कष्ट करत आहेत. आणि कार्यकर्ते जे कष्ट करत आहेत, या 150-200 कार्यकर्त्यांची प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे 40-50 जणांना आणायची. तर आम्हाला गर्दीची काहीच काळजी नाही, आम्हाला स्पर्धा कोणाशी करायची नाही. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे की गेल्या वर्षी आमच्या कार्यक्रमाला किती लोक आले होते, त्याच्यापेक्षा यावर्षी कसे जास्त कार्यक्रमाला लोक येतील, आम्ही लोकांपर्यंत कसे पोचू, हा आमच्यासाठी प्रश्न आहे. आमची कोणाशी स्पर्धा नाही, आमची स्पर्धा आमच्याशीच आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गर्दी जास्त करणं आणि कमीत कमी 12,000 ते 15,000 लोक येतील हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय. ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी मी बोलतोय, यात जो खोटा असेल तर तुम्ही मला इथेच प्रश्न विचारू शकता. एवढी मला माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी म्हणून एकजुटीने काम करत आहेत. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.